नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता किरणला किडनॅप करण्यात आलेलं असतं. किरणला किडनॅप करण्यामागे नक्की कुणाचा हात आहे हे अजूनपर्यंत सावळी सारंग कुणालाच कळलेलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बबलू टेन्शनमध्ये आलेला असतो. सारंग म्हणत असतो की किरणला शोधण्यासाठी आपल्यालाच बाहेर पडायला पाहिजे. कारण प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर देवासुद्धा नाही आहे, तो सुद्धा कामानिमित्त बाहेर गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळी म्हणत असते आता आपल्याकडे पर्याय नाही आहे, आपल्याकडे आता एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे गजानन. आता तोच आपली मदत करू शकतो असं सारंगला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गजाननची मदत घेण्यासाठी सावळी, सारंग, बबलू तिघेही जण त्याच्याकडे गेलेले असतात. पण प्रेक्षकांनो, गजाननने आता एक मार्ग निवडलेला असतो आणि तो म्हणजे की आपण आता पोलीस स्टेशनला जाऊन जेलमध्ये शिवानीची भेट घ्यायची. किरणला किडनॅप करण्यामागे नक्की कुणाचा हात आहे आपल्याला तीच सांगू शकते. कारण किरणच्या वडिलांना मारण्याच्या मागे नक्की तिचा काय हेतू असेल आपल्याला सुद्धा माहीत नाही. त्यामुळे आपण शिवानीला जाऊन भेटूया. तिला जर या प्रकरणाबद्दल काहीही माहिती असेल ती आपल्याला सांगू शकते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगकडे दुसरा कुठला पर्याय उरत नाही, म्हणून ते सगळेजण इथे शिवानीला भेटण्यासाठी जेलमध्ये जायला तयार होतात. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे गेल्यानंतर किरणला किडनॅप करण्यामागे नक्की कुणाचा हात आहे याचा खुलासा शिवानीने केलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये जेलमध्ये जाऊन शिवानीची भेट घेतल्यानंतर किरणला किडनॅप करण्याच्या मागे शिवानीचा काही हात नसून त्याच्या मागे ऐश्वर्याचा हात असू शकतो असा खूप मोठा खुलासा शिवानीने केलेला असतो. मी जेलमध्ये असताना बाहेरची सूत्र कशी काय हलवू शकते? मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नीट विचारपूस केल्यानंतर शिवानीने ऐश्वर्याचं नाव घेतलेलं असतं. त्यामुळे इथे सारंगच्या समोर सत्याचा उलगडा झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, शिवानीने ऐश्वर्याचं नाव सांगितलेलं असतं, पण तरीसुद्धा सारंग या गोष्टीचा विचार करत असतो. तिच्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे असं सारंगला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा सावळी आता घरी आलेली असते तेव्हा तिने ऐश्वर्यावरती बारीक लक्ष ठेवलेलं असतं. अमृता प्रेग्नेंट असल्यामुळे घरामध्ये मिळणारं तिला खूपच जास्त अटेन्शन हे आता ऐश्वर्याच्या नजरेला खुपत असतं. तेव्हा तिच्या मनाला खुपत असल्यामुळे ऐश्वर्याने अमृताचा काटा काढायचं असं ठरवलेलं असतं. या घरामध्ये बाळ जन्माला येणार, पण पहिला वारस मीच देणार असा ऐश्वर्याचा हट्ट असतो. त्यामुळे इथे आता तिला अमृताचा आनंद खुपत असल्यामुळे तिने तो आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, अमृता प्रेग्नंट असल्यापासून इथे तिचा नवरा तिची खूपच जास्त काळजी घेत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी गरमागरम दूध इथे एका ग्लासमध्ये ओतून ठेवलेलं असतं आणि तेव्हा अमृताने आवाज दिल्यामुळे तो तिथून निघून जातो. तेव्हा तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या त्या दुधाच्या ग्लासमध्ये आता एक औषध मिक्स करते आणि ते औषध असं असतं की जर अमृता ते दूध प्यायली तर तिचं बाळ राहणार नाही, तिचं बाळ पडून जाईल. या उद्देशाने तिने दुधाच्या ग्लासमध्ये ते औषध मिक्स केलेलं असतं आणि हे कारस्थान करत असताना सावळीने तिला रंगेहात पकडलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अमृताच्या दुधाच्या ग्लासमध्ये काय मिसळलं असा प्रश्न विचारल्यानंतर ऐश्वर्याची बोलती बंद झालेली असते आणि इथे प्रेक्षकांनो, सावळीला संशय आल्यामुळे तिने आता संपूर्ण दुधाचा ग्लास हा बेसिंगमध्ये उलटा करून अमृताचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता गजाननची मदत घ्यायला गेल्यानंतर गजानन म्हणत असतो की काळजी करू नका, किरण जिवंत आहे, आपण तिचा शोध घेऊया. तेव्हा या सगळ्याच्या मागे नक्की कोण असेल? आता शिवानी तर असेल, पण शिवानी तर जेलमध्ये आहे ना, मग ती हे कारस्थान कसं काय करू शकते? आता किरणजवळ आणि किरणच्या वडिलांजवळ कुणाची दुश्मनी असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, गजानन म्हणत असतो की देवा असता तर त्याने काहीतरी केलं असतं, पण आता तो सुद्धा इथे नाही आहे. मला असं वाटतं की आपण एक काम करूया, आपण जेलमध्ये शिवानीला भेटायला जाऊया आणि तिथे जाऊन तिला विचारू की हे सगळं काय चाललंय? हे सगळं करण्याच्या मागे तुझा हात आहे का? तेव्हा इथे आता
सारंगला तिथे जाण्याची खरं तर इच्छा नसते, पण आता नाईलाज असतो, कारण विषय किरणचा असतो. किरण गायब होण्यामागे बबलू स्वतःला जबाबदार ठरवत असतो. बबलूची अवस्था वाईट झालेली असते. किरण आपली जबाबदारी आहे आणि आपण तिला सुखरूपरित्या शोधून काढलं पाहिजे, असं सारंग आणि सावळीला मनापासून वाटत असतं. त्यामुळे शिवानीला भेटायला गेल्यानंतर इथे सारंग म्हणत असतो की शिवानी, इथे आम्ही तुला काही प्रश्न विचारायला आलोय आणि त्याची उत्तरं तू खरी खरी देशील अशी आम्हाला आशा आहे. तेव्हा शिवानी म्हणत असते, सारंग विचार, जे काही विचारायचं आहे ते विचार. तेव्हा इथे गजानन म्हणत असतो की किरणजवळ तुझी काय दुश्मनी आहे? किरणला का किडनॅप करायला सांगितलेस तू? तेव्हा शिवानी म्हणते, एक मिनिट, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा सारंग म्हणतो, काहीच केलेलं नाही आहेस? अगं तुझीच तर दुश्मनी होती ना तिच्याबरोबर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या वडिलांनासुद्धा तूच तुझ्या माणसांना मारायला सांगितलंस ना? किरणला बिचारीला कोणच नाही आहे, तिचे फक्त वडीलच तिचा आधार होते. तो आधारसुद्धा तू काढून घेतलास. तेव्हा शिवानी म्हणते, नको ते आरोप करू नका. आधीच माझं चुकीची शिक्षा मी भोगते. माझ्यावरती अजून बिनबुडाचे आरोप करू नका. काय पुरावे आहेत तुमच्याकडे की हे सगळं मी घडून आणले? मी सांगते तुम्हाला, मीच काहीच केलेलं नाही आहे. उगाच इथे माझ्याजवळ बोलण्यात वेळ वाया घालू नका. जाऊन किरणला शोधा. मी काहीच केलेलं नाही आहे आणि मी जेलमध्ये असताना बाहेर काय चाललंय काय नाही मला काय माहिती. तेव्हा सारंग म्हणतो, तू गप्प बस गं. तू व्यवस्थित सगळं काही मॅनेज करू शकतेस. खूप हुशार आहेस ना तू अशा कट कारस्थानांमध्ये. तेव्हा शिवानी म्हणते, असा चुकीचा अंदाज बांधण्यापेक्षा जाऊन खरा गुन्हेगार कोण आहे ना ते शोधा. तेव्हाच इथे सावळी म्हणत असते, मग एक काम कर ना शिवानी, तूच सांग ना आता, किरणला कुणी किडनॅप केलं असेल गं? त्या बिचारीची कुणाशी दुश्मनी असेल? कोण हे सगळं करत असेल? आधी तिच्या वडिलांना मारलं आणि आता तिला किडनॅप केले. कोणते लोक आहेत जे किरणच्या जीवावरती उठले? तेव्हा शिवानी म्हणते की या सगळ्याच्या मागे एकच व्यक्ती असू शकते, पण कदाचित तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. पण तरीसुद्धा मला ज्या व्यक्तीवरती संशय आहे मी तिचं नाव तुम्हाला सांगते. ऐश्वर्या. ऐश्वर्यावरती लक्ष ठेवा. ती अशी काटकारस्थानं करते. ती आता जरी सुधारण्याचं नाटक करत असेल, पण तरीसुद्धा तुम्ही तिला विचारा. तिच्याकडून काही माहिती मिळते का ते बघा. या सगळ्याच्या मागे नक्कीच ते ऐश्वर्या असू शकते, कारण तिच्या नजरेमध्ये तुम्ही सगळेजण खुपता. तेव्हा किरणसुद्धा खुपत असेल, तर किरणला त्रास देण्यामागे दुसरा कुणाचा काही हेतू नसला तरी ऐश्वर्याचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणतो, हे काय बोलतेस तू? खोटं बोलतेस ना? शिवानी म्हणते, विश्वास ठेवायचा नसेल नका ठेवू, पण या सगळ्याच्या मागे ऐश्वर्या असू शकते, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, खरं तर या सगळ्याच्या मागे ऐश्वर्याच असते, कारण ऐश्वर्यालाच ही माणसं खुपत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याच्या नजरेला अमृतासुद्धा आता नडायला लागलेली असते. तिला अमृताचा आनंद काही बघवत नाही आहे. बाकीचे सगळेजण आता जेलमधून बाहेर पडलेले असतात. गजानन म्हणतो, शिवानी असंच काही बोलत नाही आहे. तिला ऐश्वर्याबद्दल काहीतरी माहिती असेल, म्हणूनच तिने कुणाचं नाव न घेता ऐश्वर्याचं नाव का घेतलं? तेव्हा सावळी म्हणत असते की आपण एक काम करूया सारंग सर, आपण ऐश्वर्या मॅडमवरती आता बारीक लक्ष ठेवूया. आपल्याला नक्कीच काहीतरी पुरावा मिळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, गजानन म्हणतो की आपण किरणचा शोध सुरू ठेवूया. किरणला कुणीही काही करणार नाही, ही मात्र खात्री आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अमृताजवळ सगळेजण चांगले वागत असतात. त्याचबरोबर तिलोत्तमा, अमृताचा नवरा, हे सगळेजण तिची उत्तम काळजी घेत असतात. इथे आता अमृताचं तोंड आल्यामुळे तिच्या हातावरती ताराला मेहंदीसुद्धा काढायला सांगितलेली असते. तिच्या हातावरती मेहंदी असते. तेव्हा तिचा नवरा तिच्यासाठी आता दूध गरम करून आणत असतो. तेव्हा तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ती इकडे तिकडे बघते आणि त्या दुधाच्या ग्लासमध्ये आता एक औषध मिक्स करते, जे प्यायल्यामुळे इथे तिच्या बाळाला त्रास होणार असतो आणि तिचं बाळ आता पडणार असतं. ह्या अनुषंगाने ऐश्वर्याने ते औषध टाकलेलं असतं. तेव्हा इथे आता ऐश्वर्या हे सगळं कारस्थान करते. हे आता अमृताच्या नवऱ्याला काही माहिती नसतो. तो खूपच जास्त आनंदी असतो. पण प्रेक्षकांनो, सावळी आता घरी आलेली असते आणि सावळीचं लक्ष ऐश्वर्याकडे असतं. ती नक्कीच किचनजवळ काहीतरी उलथापालथ करते, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. तेव्हा आधीच सावळीचा आता संशय ऐश्वर्यावरती आलेला असतो. तेव्हा इथे सावळी येते आणि म्हणते, ऐश्वर्या मॅडम काय करताय तुम्ही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काही नाही, मी किचनमध्ये पाणी प्यायला आले होते. तेव्हा तिथे धावत पळत आलेला असतो अमृताचा नवरा. तो म्हणतो, सावळी आलीस तू? अगं मी अमृतासाठी दुधाचा ग्लास घेऊन जातोय, तुला काही देऊ का? तेव्हा सावळी म्हणते, नाही दादा, मला काही नको आहे, पण तुम्ही आता दुधाचा ग्लास घेऊनच जाताय तर मी काही मदत करू का? मी देते ना अमृताताईंना दुधाचा ग्लास नेऊन. तेव्हा इथे तो म्हणतो, तुला न्यायचं आहे? बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू नेलंस तरीसुद्धा चालेल.
मी तिच्यासाठी फ्रूटसुद्धा घेऊन येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळीचं दुधाचा ग्लास घेते आणि मुद्दामून तिच्या हातातून पडला असं दाखवते. कारण का तिला ऐश्वर्यालासुद्धा लगेच एक्सपोज करायचं नसतं, म्हणून ती दुधाचा ग्लास पडल्याचं नाटक करते आणि म्हणते की दादा सॉरी, खरंच सॉरी, मी वहिनींसाठी दुसरा ग्लास घेऊन येते. तेव्हा इथे आता तो म्हणतो की ठीक आहे, आता पडलं तर काही हरकत नाही, हे सगळं क्लीन करून घे आणि तिच्यासाठी दुसरं दूध घेऊन या हां, मी तोपर्यंत तिच्यासाठी फळं घेऊन जातो. तर प्रेक्षकांनो, सावळीने सांगितलेलं असतं की ऐश्वर्या मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्ही जे काही केलंत ना दुधाच्या ग्लासबरोबर, ते मी माझ्या डोळ्याने बघितले. ते सगळ्यांना सांगायला मला वेळ लागणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अमृताताईच्या बाळाला जर काही झालं ना, तर मी तुमचं नाव घ्यायला मागेपुढे बघणार नाही. आता तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न केलात, ते मी सगळं काही बघितलेलं आहे. त्यांच्या बाळाला जर काही नुकसान झालं, तर त्याच्यामागे तुम्हीच आहात हे मी सगळ्यांना सांगेन. तेव्हा इथे आता ऐश्वर्याला बरोबर सावळीने पकडलेलं असतं आणि अमृताच्या बाळाला पाडण्याचा जो काही तिचा प्रयत्न असतो, तो सावळीने आता उडवून लावलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग आणि सावळी दोघेही जण ऐश्वर्यावरती लक्ष ठेवून असतात. किरणला किडनॅप करण्याच्या मागे नक्की कुणाचा हात आहे आणि ऐश्वर्याचा काय हेतू आहे, हे आता दोघे जण शोधून काढणार असतात.